यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील विहिरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिंगलदीप शिवारात गेल्या 15 दिवसात वाघाने धुमाकूळ घातला आहे। अशा असतानाच आता कारवड आणि गोऱ्यावर हल्ला चढवीत फडशा पडला, तर एका बैलाला जखमी केले। दरम्यान ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी राळेगाव वनविभागाला ही माहिती दिली। त्यावरून वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन मृत जनावराचा पंचनामा केला। ही घटना घडताच रात्री गावातील नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त करत गावात प्रचंड गर्दी केली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव होरकडे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ही माहिती वनविभागाला दिली। घटनास्थळावर वनविभागाचे वनपाल मोहन टोंगे, वनरक्षक आरती भोसरकर दाखल झाले व पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देणार असल्याचे सांगण्यात आले। मारेगाव वनविभागाची टीम सिंगलदीप येथे दाखल झाली व वनविभागामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला। त्यानंतर या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले। मात्र हा वाघ अद्यापही परिसरालगत फिरत असल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले।